Hello and welcome students. In the last video we have discussed about the second part of Into the Wild. In today's lecture we are going to discuss about icebreakers and brainstorming of this lesson Into the Wild. Different activities are given there. First of all, we are going to discuss about ice breakers. First activity is there. Narrate in your class any of the incidents of your life when you were extremely terrified or awestruck. तुमच्या जीवनातील असा एक प्रसंग वर्गामध्ये सांगा की जेव्हा तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये घाबरलात, भिलात, अशा प्रकारचा एखादा तुमच्या जीवनातील प्रसंग तुम्ही त्या ठिकाणी मांडायचा आहे. पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन आहे. यू हॅव टू राईट युअर ओन आन्सर इन द आन्सर ऑफ धिस क्वेश्चन. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. Complete the given table regarding the factors, situations, reasons why you sometimes get scared and the factors that add to it. Give possible solutions. काय म्हटलेलं आहे? कंप्लीट द गिवन टेबल. खाली दिलेला इनकम्प्लीट टेबल आपल्याला कंप्लीट करायचा आहे. काय आहे? डिफरंट फॅक्टर्स, सिच्युएशन्स और रिझन्स. कशासाठी? वाय यू समटाईम्स गेट स्केअर्ड. तुम्ही कधी कधी भीतात, घाबरतात. हे कशामुळे घाबरता, कशामुळे भीता, याचं रिझन आपल्याला सांगायचं आहे. त्यानंतर फॅक्टर्स सांगायचे आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला सोल्युशन पण द्यायचं आहे. वन एक्झाम्पल इज गिवन देअर. त्यांनी त्या ठिकाणी एक उदाहरण पण सोडवून दिलेलं आहे. रिझन्स. फाईल डिस्कसिंग अबाउट स्ट्रेंज क्रिचर्स. एखाद्या भयानक प्राण्याची जेव्हा चर्चा करतो तेव्हा आपण घाबरतो. फॅक्टर्स विच ॲड टू इट. या भीतीमध्ये आणखीन कशामुळे भर पडते? when we particularly discuss at midnight, also in the absence of parents. आणि अशा प्रकारची चर्चा भयानक, समजा घोस्ट स्टोरी असेल, विच स्टोरी असेल, अशा जर स्टोरीज म्हणजे भूताखेताची गोष्ट असेल तर अशा वेळेला आपण घाबरतो. आणि खास करून ह्या गोष्टी जर मिडनाईटला आपण ऐकत असू किंवा आपल्या आईवडिलांच्या अनुपस्थितीमध्ये, अब्सेंटीमध्ये आपण जर या गोष्टी ऐकत असू तर तेव्हा अधिक भीती वाटू लागते. व्हॉट इज द सोल्युशन ऑन इट. याच्यावरती उपाय काय आहे? अवॉइड सच डिस्कशन स्टोरीज ॲज दे आर बेसलेस. त्या कशा आहेत? निराधार गोष्टी आहेत त्या. आणि अशा निराधार गोष्टींची चर्चा आपण अवॉइड केली पाहिजे. हे त्यावरती सोल्युशन आहे. सेकंड एक्झाम्पल वी हॅव टू राईट. आय हॅव गिवन देअर. थॉट ऑफ एक्झाम. भीती वाटते. कशाची? परीक्षेचा विचार जरी आला परीक्षेचा तर त्याची आपल्याला भीती वाटते. आणि खास करून कशामुळे आणखीन त्याच्यामध्ये ॲड होतं ते थिंकिंग अबाउट पेपर किंवा स्केअरिंग बाय फ्रेंड्स. त्याच्यामध्ये आणखीन भीती वाढवण्याचं कारण म्हणजे काय? आपण त्या पेपरचा विचार करत असतो. टुमॉरो, उद्या माझा इंग्रजीचा पेपर आहे, मॅथचा पेपर आहे, आठवडाच परीक्षेला राहिलेला आहे, आता कसं व्हायचं, त्या भीतीमध्ये म्हणजे भर पडते. थिंकिंग अबाउट पेपर ॲज वेल ॲज स्केअरिंग बाय फ्रेंड्स. मित्र पण आपल्याला घाबरवतात. याच्यावरती सोल्युशन काय आहे? यू हॅव टू थिंक पॉझिटिव्हली. आपण सकारात्मक विचार केला पाहिजे. त्याचबरोबर स्टडी ऑन रेग्युलर
बेसिस. आपण नियमितपणे अभ्यास केला पाहिजे. आणि या जर गोष्टी आपण केल्या तर देअर इज नो फिअर ऑफ एक्झाम. आपल्याला परीक्षेला घाबरायची आवश्यकता नाही. थर्ड एक्झाम्पल आय हॅव गिवन देअर. इनकम्प्लीट होमवर्क. अपूर्ण अशा प्रकारचा गृहपाठ. याच्यामध्ये आणखीन भर कधी पडते? थिंकिंग ऑफ टीचर. आपल्याला जर शिक्षकाचा आपण विचार केला, मी होमवर्क कंप्लीट केलेला नाही, द टीचर विल पनिश मी, बीट मी, स्कॉल्ड मी. ते शिक्षक मला रागवतील, मला मारतील, अशा प्रकारची भीती आपल्याला वाटू शकते. सोल्युशन काय आहे? टेल द ट्रूथ. Why you have not completed that homework. Tell the truth. तुम्ही तो जो होमवर्क आहे तो कंप्लीट का करू शकला नाहीत? रिझन काय आहे त्याचं? ते वास्तव जे आहे ते टीचरला सांगा. इफ देर आर सम डाउट्स अबाउट द होमवर्क इन युअर माइंड, विदाउट हेजिटेशन आस्क इट टू युअर टीचर. त्या होमवर्कच्या संदर्भात जर तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर तुम्ही त्या शंका सरांना विचारू शकता. त्याचबरोबर आपण तिथं लिहू शकतो, डू युअर होमवर्क रेग्युलरली. आपण आपला जो होमवर्क आहे तो रेग्युलरली केला पाहिजे. अशा प्रकारे आपण तो जो इनकम्प्लीट टेबल आहे तो कंप्लीट करू शकतो. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. Given below are various activities which you can pursue as your hobby, passion or profession. Complete the table accordingly. म्हणजे गिवन बिलो आर व्हेरियस ॲक्टिव्हिटीज, वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, सच ॲज पेंटिंग, ट्रॅव्हलिंग, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी, कन्झर्विंग एन्व्हायरमेंट, बर्ड वॉचिंग. अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आहेत. विच यू कॅन परस्यू ॲज युअर हॉबी, पॅशन आणि त्याचबरोबर प्रोफेशन. म्हणजे छंद, आवड आणि व्यवसाय म्हणून आपण त्यांची निवड करू शकतो. कंप्लीट द टेबल अकॉर्डिंगली. ते काय आहे? म्हणजे त्याचं रिझन, ते चॅलेंज आहे की बोथ आहेत? रिझन पण आहे आणि चॅलेंज पण आहे. म्हणजे तुम्ही ते ॲक्टिव्हिटी का स्वीकारलेली आहे, का करता, त्याच्या पाठीमागचं रिझन, त्याच्या पाठीमागचं ते आव्हान म्हणून स्वीकारता, हॉबी म्हणून स्वीकारता, चॅलेंज पॅशन म्हणून स्वीकारता की प्रोफेशन म्हणून, ते आपल्याला तिथं लिहायचं आहे. फर्स्ट 2 एक्झाम्पल्स आर गिवन देअर. पहिले 2 उदाहरणं तिथं आपल्याला सोडवून दिलेली आहेत. जसं की पेंटिंग ही ॲक्टिव्हिटी आहे. ही पेंटिंग ॲक्टिव्हिटी आपण हॉबी म्हणून पण जोपासतो, पॅशन म्हणून पण जोपासतो आणि त्याचबरोबर प्रोफेशन म्हणून पण जोपासतो. त्या ठिकाणी आर दिलेलं आहे पुढं, म्हणजे रिझन. का बरे आपण हे स्वीकारतो? आय कॅन एक्सप्रेस माय सेल्फ वेल थ्रू द स्ट्रोक्स ऑफ ब्रश. मी माझ्या कुंचल्याच्या माध्यमातून स्वतःला व्यक्त करू शकतो. म्हणजे मला ज्या प्रकारे वाटतं, माझे व्ह्यूज, माझं ओपिनियन, माझं इमॅजिनेशन जे आहे ते मी माझ्या स्ट्रोक्स ऑफ ब्रश म्हटलेलं आहे, त्या ब्रशच्या कुंचल्याच्या माध्यमातून एक्सप्रेस करू शकतो, व्यक्त करू शकतो. सेकंड दिलेलं आहे ट्रॅव्हलिंग. हे पण हॉबी म्हणून जोपासतो आपण, पॅशन म्हणून, त्याचबरोबर प्रोफेशन. तिथं त्याचं रिझन दिलेलं आहे. इन टुरिझम देअर इज अ ग्रेट डिमांड फॉर प्रोफेशनल टुरिस्ट गाईड्स. पर्यटनामध्ये जर आपण पाहिलं तर आज प्रत्येक पर्यटक स्थळावरती गाईडसाठी खूप मागणी आहे. तो एक प्रोफेशन होऊन बसलेला आहे, तो एक व्यवसाय झालेला आहे. त्याच्यामधून आपल्याला पण माहिती मिळते, आपण पण आपली आवड, आपला छंद म्हणून ती गोष्ट जोपासू शकतो. त्यानंतर वाईल्ड लाईफ फोटोग्राफी. वाईल्ड लाईफ फोटोग्राफी ती आवड पण आहे,
हॉबी छंद पण आहे आणि पॅशन पण आहे. आणि आज जर पाहायला गेलं तर ते चॅलेंज आहे. इन द एज ऑफ कॉम्प्युटर्स लिमिटेड प्रोफेशनल स्कोप. म्हणजे कॉम्प्युटरच्या युगामध्ये आज वाईल्ड लाईफ फोटोग्राफीला काय आहे, लिमिटेड प्रोफेशनल स्कोप आहे. मर्यादित अशा प्रकारचा व्यावसायिक स्कोप त्या ठिकाणी आपल्याला त्या पाहायला मिळतो. कन्झर्विंग एन्व्हायरमेंट, पर्यावरणाचं संगोपन करणे, ते पॅशन पण आहे, प्रोफेशन पण आहे. इन अ वर्ल्ड विच इज केअरलेस, ते चॅलेंज आहे. कन्झर्विंग एन्व्हायरमेंट हे चॅलेंज आहे का? इन अ वर्ल्ड विच इज केअरलेस, अ ट्रिमेंडस चॅलेंज. आजचं जर जग पाहायला गेलं तर हे केअरलेस आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये निष्काळजी आहे. वी डू नॉट केअर ऑफ आवर सेल्व्स, आपण आज आपलीच काळजी घेत नाही. हाऊ कॅन वी प्रोटेक्ट आवर एन्व्हायरमेंट, मग जे लोक स्वतःचीच काळजी घेत नाहीत ते पर्यावरणाचं जतन रक्षण कसे काय करू शकतील? म्हणून म्हटलेलं आहे इट्स अ ट्रिमेंडस चॅलेंज. आणि लास्ट ॲक्टिव्हिटी आहे बर्ड वॉचिंग. अशा प्रकारे इथं लेखकाला ती पॅशन आहे, ती आवड आहे, ती हॉबी आहे बर्ड वॉचिंगची, ती हॉबी आहे, पॅशन आहे. रिझन, एक्स्ट्रीमली इंटरेस्टिंग प्रोफेशनल अपॉर्च्युनिटीज. यामध्ये एक्स्ट्रीमली इंटरेस्टिंग प्रोफेशनल अपॉर्च्युनिटीज, याच्यामध्ये आणखीन बऱ्याचशा काय आहेत, संधी आहेत, अपॉर्च्युनिटीज आहेत. इन दिस वे we can complete this incomplete table 2. आता नेक्स्ट ॲक्टिव्हिटी काय आहे? मॅच द पेअर्स, जोड्या लावा. अबाउट वाईल्ड लाईफ सँक्च्युरीज विथ दिअर लोकेशन्स. सम वाईल्ड लाईफ सँक्च्युरीज नेम्स आर गिवन देअर अँड इन द नेक्स्ट column location of those things we have to match the pair. वन्यजीव अभयारण्य यांची एका ठिकाणी नावं दिलेली आहेत, तर दुसऱ्या कॉलममध्ये त्यांची ठिकाणं दिलेली आहेत, लोकेशन्स दिलेली आहेत. आपल्याला योग्य जोड्या लावायच्या आहेत. फर्स्ट ऑफ ऑल आय विल रीड द नेम्स ऑफ सँक्च्युरीज, then I will read locations and then we will match the pairs. पहिलं आहे बंदीपूर नॅशनल पार्क. सेकंड आहे काझीरंगा नॅशनल पार्क. थर्ड आहे जिम कॉर्बेट नॅशनल पार्क. फोर्थ रणथांबोर नॅशनल पार्क, रणथांबोर नॅशनल पार्क. आणि पाचवा आहे काना नॅशनल पार्क. लोकेशन्स जर पाहायला गेलं, उत्तराखंड, मध्य प्रदेश, कर्नाटका, आसाम, राजस्थान. पहिलं जे अभयारण्य आहे बंदीपूर नॅशनल पार्क, हे कर्नाटकामध्ये आहे, म्हणून तिथं सी लिहिलेलं आहे. काझीरंगा नॅशनल पार्क जे आहे ते आसाममध्ये आहे, म्हणून डी लिहिलेलं आहे. जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हे उत्तराखंडमध्ये आहे, म्हणून ए लिहिलेलं आहे. रणथांबोर नॅशनल पार्क जे राजस्थानमध्ये आहे, ई लिहिलेलं आहे. आणि काना नॅशनल पार्क हे मध्य प्रदेशमध्ये आहे, म्हणून बी लिहिलेलं आहे. सी डी ए ई बी. अशा प्रकारे आईस ब्रेकर्समध्ये डिफरंट ॲक्टिव्हिटीज आहेत. देन वी आर गोइंग टू
discuss about brainstorming. A1 activity आहे तिथं. In pairs, discuss the professions and challenges one can take happily if one is really passionate about the job. You can write the answer of your own. त्यामध्येच A1 मध्ये सेकंड ॲक्टिव्हिटी आहे. In groups, organize a role play activity associated with wildlife expert, wildlife photographer, wildlife conserver, explaining the differences and similarities involved in their profession. You can write the answer of your own. A2 activity आहे. Arrange the following incidents in a proper sequential order as they have occurred in part 1. Some sentences are given in jumbled order. We have to write them in proper sequence. First of all, I will read those 4 sentences and then I will give the proper sequence. काय दिलेलं आहे? First one, A. A writer realized that he was lost in the woods. B. The langurs saw the leopard. C. The author was moving from the jungle as quietly as possible, finding his way through the thicket. आणि D. The author met a villager. What is the proper sequence? C sentence जे आहे ते फर्स्ट ॲक्शन्स आहे. सी सेंटेन्स जे आहे ते फर्स्ट ॲक्शन दर्शवतं, म्हणून आपण सीचं वाक्य पहिल्यांदा लिहू शकतो, प्रथम लिहू शकतो. The author was moving from the jungle as quietly as possible, finding his way through the thicket. सेकंड सेंटेन्स जे येईल ते बी सेंटेन्स येईल. The langurs saw the leopard. थर्ड सेंटेन्स जे येईल that one is D. The author met a villager. आणि लास्ट सेंटेन्स जे आहे ते ए येईल. रायटर रिअलाइज्ड दॅट ही वॉज लॉस्ट इन द वुड्स. A2 मधील सेकंड ॲक्टिव्हिटी जर पाहायची झाली तर ती आहे करेक्ट द फॉल्स स्टेटमेंट्स फ्रॉम पार्ट सेकंड. 4 sentences are given there. We have to write down that whether they are true or false. If the given sentence is a false one, you have to correct it. A. Earlier, Shaz was in the field of finance. हे जे सेंटेन्स आहे, this one is a true sentence, true statement. Second, BCRTI was founded out of the genuine urge to conserve the habitat of the wildlife. Second sentence is also a true statement. Third, Shaz failed to utilize the finance incurred out of tourism. हे सेंटेन्स फॉल्स आहे. I have written it in correct manner. आणि मग मी ते वाक्य आपण करेक्ट करून लिहिलेलं आहे. We can write, आपण लिहू शकतो, Shaz put the finance incurred to good use. Failed च्या ऐवजी कसं आहे, put the finance incurred to good use. आणि शेवटचं वाक्य आहे
अकॉर्डिंग टू द लोकल ॲग्रिकल्चरिस्ट सीइंग इज मोर इसेन्शियल दॅन लिसनिंग. फॉल्स स्टेटमेंट आहे. वी कॅन राईट, आपण लिहू शकतो, अकॉर्डिंग टू द लोकल ॲग्रिकल्चरिस्ट लिसनिंग इज मोर इसेन्शियल दॅन सीइंग. अशा प्रकारे आपण तिथं लिहू शकतो. Then the next activity A to 3. Complete the given web from part 1. खाली दिलेली जी वेब आहे ती वेब आपल्याला पूर्ण करायची आहे. कशाबद्दल आहे? सायन्स ऑफ द विसिनिटी ऑफ द विलेज. म्हणजे रायटर जो आहे तो गावाच्या जवळ पोहोचलेला आहे, गावाच्या सानिध्यामध्ये आलेला आहे, गाव जवळ आलेलं आहे, याची काही सायन्स दर्शवणारे, चिन्ह दर्शवणारे आपल्याला काही गोष्टी तिथे लिहायच्या आहेत. जसं की मार्क्स ऑफ अ बायसिकल व्हील आपण तिथे लिहू शकतो. म्हणजे सायकलच्या चाकाची मार्क्स, चिन्ह त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. इट मीन्स विलेज इज नियर. आता गाव दृष्टिक्षेपात आलेलं आहे, जवळ आलेलं आहे, हे त्यावरून दिसतं. त्याचबरोबर ड्रॉपिंग ऑफ ब्ल्यू बुल्स, त्या ठिकाणी ज्या ब्ल्यू बुल्स आहेत त्यांचं शेण दिसतं. त्याच्यावरून पण असं म्हणता येईल की गाव दृष्टिक्षेपात जवळ आलेलं आहे. द साऊंड्स ऑफ पीपल टॉकिंग इन अ लाऊडस्पीकर. आणि मग लोक लाऊडस्पीकरवरती बोलत असलेला आवाज ऐकू येतो. आणि आपण आणखीन लिहू शकतो द लँटर्न ऑफ राजाराम भालवीज फार्म. राजाराम भालवीच्या शेतामधील कंदीलचा प्रकाश त्या ठिकाणी दिसतो. असं different signs of the vicinity of the village we can write there and we can complete that web. Next activity, complete the following from part 2. काय आहे? Responsibilities handled by Shahs. कोणत्या कोणत्या जबाबदाऱ्या शाज पार पाडतो? different roles, different responsibilities, different work done by Shahs. जी कामं त्याने शाजनी त्या ठिकाणी केलेली आहेत, ज्या जबाबदाऱ्या, जी कामं तो करतो ते आपल्याला तिथं लिहायचं आहे. आय हॅव रिटन, जसं की लिहिलेलं आहे, फोटोग्राफर, सिनेमॅटोग्राफर, बिग कॅट ट्रॅकर. त्याचबरोबर मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट रिझॉल्युशन सीकर. त्याचबरोबर अ लॉज ओनर, क्रॉनिकलर ऑफ द वाईल्ड, स्पीकिंग टू इंटरेस्टेड इन कन्झर्विंग द प्लॅनेट्स रिचेस. अशा प्रकारे तो विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडतो. Next activity, complete the flow chart stating the reactions of the petrified langurs due to the presence of the leopard. फ्लो चार्ट आहे हा, तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे. कशाबद्दल आहे? रिॲक्शन्स. कशाच्या रिॲक्शन्स? ऑफ द पेट्रिफाईड लंगूर्स. ते जे घाबरलेले, भिलेले लंगूर्स आहेत, हे घाबरलेल्या लंगूरच्या रिॲक्शन्स कशा प्रकारे फ्लोमध्ये त्या धड्यामध्ये वर्णन केलेले आहेत ते आपल्याला तिथं सांगायचे आहेत. कशामुळे घाबरलेले आहेत हे लंगूर्स? प्रेझेन्स ऑफ द लिओपार्ड. तो जो बिबटे आहे, तो जो चित्ता आहे, त्याला पाहून ते घाबरतात, भितात. आणि ते का घाबरतात लंगूर्स, त्याचा फ्लो चार्ट आपल्याला लिहायचा आहे. जसं की खॅक, अलार्म कॉल. लंगूर्स काय करतात? खॅक खॅक अशा प्रकारचा आवाज करतात
की जो अलार्म कॉल आहे. कोणासाठी अलार्म आहे? रिमेनिंग लंगूर्स. त्यानंतर लीडर ऑफ द गँग मेकिंग अलार्म कॉल्स. आणि त्या लंगूरचा जो लीडर आहे तो काय करतो? सर्व लंगूर्सला अलार्म करतो, सावध करतो. रेस्ट ऑफ द लंगूर ब्रिगेड कंटिन्यूड रेजिंग द अलार्म कॉल्स. आणि मग त्या लीडरचा आवाज ऐकल्यानंतर रेस्ट ऑफ द लंगूर ब्रिगेड, राहिलेली जी काय लंगूर्स होते ते सुद्धा काय करतात? कंटिन्यूड रेजिंग द कॉल्स, अलार्म कॉल्स, मोठमोठ्याने ते पण तशाच प्रकारचा आवाज करून इतर जे दूरवरचे लंगूर्स आहेत त्यांना सावध करतात. नेक्स्ट फ्लोमध्ये काय लिहिता येईल? स्पीडिंग टू द ट्री टॉप्स. आणि अशा प्रकारचा आवाज ऐकल्याबरोबर जे काही लंगूर्स खाली आलेले होते, जमिनीवरती होते, ते लगेचच पटापट काय झाले? ट्री टॉपवरती, झाडाच्या शेंड्यावरती सेफ अँड सिक्युअर जाऊन बसले. नेक्स्ट आपण लिहू शकतो स्मॉलर लंगूर्स अल्सो गिव्हिंग अलार्म कॉल्स. त्याच्यामध्ये आपण लिहू शकतो की लहान लहान लंगूर सुद्धा काय करत होते? पुढच्याला सावध करण्यासाठी खॅक खॅक अशा प्रकारचा आवाज करत होते. म्हणजे आपण अशा प्रकारे तिथं हा जो फ्लो चार्ट आहे तो कंप्लीट करू शकतो. नेक्स्ट आहे कंप्लीट द वेब डिस्क्राइबिंग ईच स्टेप टेकन बाय द रायटर ॲज अ सॉलिटरी ट्रॅव्हलर while moving in the jungle with great precaution. काय म्हटलेलं आहे? कंप्लीट द वेब. कशाबद्दल आहे ही वेब? प्रिकॉशन्स टेकन बाय द रायटर, लेखकाने घेतलेली काळजी, खबरदारी. केव्हा? ॲज अ सॉलिटरी ट्रॅव्हलर while moving in the jungle with great precaution. जंगलामधून जात असताना तो कसा होता? सॉलिटरी होता, एकाकी होता, एकटा होता. आणि मग जंगलातून एकटा फिरत असताना कोणती सावधगिरी लेखकाने बाळगली ते आपल्याला इथं लिहायचं आहे. जसं की तिथं दोन गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. एकीकडे दिलेलं आहे कॅमोफ्लॅगिंग द हाईड, हे दिलेलं आहे. आपण तिथं लिहू शकतो दुसऱ्या गोष्टी स्कॅनिंग द एरिया व्हिज्युअली. त्यानंतर आपण लिहू शकतो ट्राईंग टू मेक मिनिमल साऊंड. दुसऱ्या बाजूला आपण लिहू शकतो वॉचिंग विथ वाईड ओपन आईज. त्यानंतर ट्रेडिंग कॉशियसली अमंग द ट्रीज. आणि त्या ठिकाणी दिलेलं आहे एक्झाम्पल ग्रास्पिंग व्हेरियस साऊंड्स. मग काय आहेत? कॅमोफ्लॅगिंग द हाईड म्हणजे फसवण्याची युक्ती तो त्या ठिकाणी राबवतो. स्कॅनिंग द एरिया व्हिज्युअली तो जो भाग आहे जवळपासचा तो काय करतो? निरीक्षण करतो, स्कॅन करतो. नंतर ट्राईंग टू मेक मिनिमल साऊंड, कमीत कमी आवाज तो करतो. वॉचिंग विथ वाईड ओपन आईज, उघड्या डोळ्यांनी सर्व तो पाहतो म्हणजे कीनली. ट्रेडिंग कॉशियसली अमंग द ट्रीज, त्या झाडाझुडपातून तो अतिशय सावधतेने पुढे पावलं टाकत जात असतो, चालत असतो. आणि ग्रास्पिंग व्हेरियस साऊंड्स, त्या जंगलामध्ये विविध जे आवाज येतात ते सर्व तो काय करतो? ग्रास्प करतो. नेक्स्ट आहे कंप्लीट द टेबल एक्सप्लेनिंग द क्वालिटीज दॅट यू वुड लाईक टू इम्बीब फ्रॉम नेचर विदिन युअर सेल्फ अँड प्रोव्हाइड द रिझन्स फॉर द सेम. त्या ठिकाणी इम्बीब म्हणजे आत्मसात करणे. निसर्गाकडून आपण कोणत्या क्वालिटीज आत्मसात
करतो. आणि त्याच्या पाठीमागच्या एक्झाम्पल दिलं, जसं की ट्रीज आहेत, स्ट्रीम्स आहेत, आणि यांच्यापासून आपण कोणत्या क्वालिटीज घेतो आणि त्या क्वालिटीज घेण्याच्या पाठीमागचं रिझन आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे. जसं की ट्रीज, काय क्वालिटी आपण त्याच्याकडून घेऊ शकतो? गिव्हिंग टू अदर्स, म्हणजे इतरांना देण्याची जी क्वालिटी आहे ती आपण घेतो. जसं की ट्रीज गिव्ज अस फ्रूट्स, शॅडोज अँड मोर अदर थिंग्स. फळं असतील, सावली असेल, किंवा अनेक इतर ज्या गोष्टी आहेत ते झाडं आपल्याला देतात, म्हणजे गिव्हिंग क्वालिटी आपण त्यांच्याकडून आत्मसात करू शकतो. रिझन्स टू हेल्प अदर्स बाय गिव्हिंग व्हॉट एव्हर आय हॅव, माझ्याकडं जे काय आहे ते मी इतरांना देऊ शकतो. हेल्प टू द नीडी, आपण गरजू लोकांना मदत केली पाहिजे. इन एनी फॉर्म, कोणत्याही फॉर्ममध्ये आपण त्याला मदत केली पाहिजे. अन्नाच्या स्वरूपामध्ये करू शकतो आपण, शेल्टरच्या स्वरूपामध्ये आपण त्याला मदत करू शकतो, पैशाच्या स्वरूपामध्ये आपण त्याला मदत करतो, नॉलेज देऊन सुद्धा आपण एखाद्याला मदत करू शकतो. म्हणजे गिव्हिंग क्वालिटी जी आहे ती आपण झाडाकडून घेतो. स्ट्रीम्स, टू रन कंटिन्युअसली. टू रन कंटिन्युअसली, आपण जर ओढा नाला पाहिला, स्ट्रीम पाहिलं, तर ते काय करतात? कंटिन्युअसली म्हणजे फ्लोमध्ये असतात, प्रवाह त्यांचा सतत चालू असतो. आणि मग आपण याच्यातून काय बोध घेतो? आय वॉन्ट टू वर्क कंटिन्युअसली, मी सतत कंटिन्युअसली काय करत राहणार? वर्क करत राहणार. जरी त्या ठिकाणी एनी ऑब्स्टॅकल्स, इम्पेडिमेंट्स, काहीही अडथळे आले, ऑर हर्डल्स, म्हणजे मी कंटिन्युअसली काम करत राहणार. कशासाठी? फॉर मॅनकाइंड, मानवाच्या उन्नतीसाठी मी सतत काम करत राहणार. वेदर देअर आर ऑब्स्टॅकल्स, जरी त्याच्यामध्ये काही अडथळे आले तरी त्या अडथळावरती मात करून मी काम करत राहणार. हे आपण त्यामधून बोध घेऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे चूज ॲप्रोप्रिएट फ्रेजेस एक्सप्रेशन्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट गिवन इन द ब्रॅकेट्स. गिवन इन द ब्रॅकेट्स काय म्हटलेलं आहे? योग्य अशा ब्रॅकेट्समध्ये काही फ्रेजेस एक्सप्रेशन्स दिलेले आहेत. जसं की टाईम अँड अगेन, टू वन्स हर्ट्स कंटेंट, फ्रँटिक स्पीड आणि इन अ जिफी. मग हे जे एक्सप्रेशन्स आहेत, या ज्या फ्रेजेस आहेत त्या आपल्याला ॲप्रोप्रिएट म्हणजे योग्य अशा त्या वाक्यामध्ये लिहायच्या आहेत. फिल इन द ब्लँक्स विथ ॲप्रोप्रिएट फ्रेजेस असा प्रकारचा प्रश्न आहे. फर्स्ट सेंटेन्स आहे आय वॉज ऑन डाएट फॉर सम डेज. मी काही दिवसापासून कसा होतो? डाएटवरती होतो. बट टुडे आय एम गोइंग टू इट टू माय हर्ट्स कंटेंट. आपण इथं फ्रेज कोणती लिहू शकतो? टू माय हर्ट्स कंटेंट. आज मी माझ्या मनाला वाटेल तेवढं खाणार. आय एम गोइंग टू इट टू माय हर्ट्स कंटेंट. सेकंड सेंटेन्स एव्हरी मदर कॉल्स हर चिल्ड्रन टाईम अँड अगेन फॉर द ओव्हर यूज ऑफ द मोबाईल फोन. म्हणजे मोबाईल फोनचा अतिवापर जर मुलं करत असतील तर आई त्या मुलावरती सतत परत काय करणार? रागावणार, चिडणार. टाइम अँड अगेन. नेक्स्ट सेंटेन्स काय आहे? नेक्स्ट सेंटेन्स ऑल दिअर एज्युकेशनल प्रॉब्लेम्स वेअर सॉर्टेड आउट इन अ जिफी
because of the funds given by an NGO in a jiffy. म्हणजे लवकरात लवकर, क्षणार्धात. आणि शेवटचं वाक्य आहे राज रॅन ॲट अ फ्रँटिक स्पीड टू कॅच द ट्रेन. फ्रँटिक स्पीड म्हणजे अति जलद. अशा प्रकारे आपण ते वाक्य पूर्ण करू शकतो. ए फॉर ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी दिलेली आहे. ए फॉर ॲक्टिव्हिटीमध्ये काही ग्रॅमॅटिकल सेंटेन्स दिलेले आहेत. काय म्हटलेलं आहे, बिगिन द फॉलोइंग सेंटेन्सेस विथ द वर्ड्स गिवन इन द ब्रॅकेट्स. सम सेंटेन्सेस आर गिवन देअर and in the answer of those sentences beginning word is given and we have to write down the remaining sentence. म्हणजेच याचा अर्थ काय आहे, चेंज द व्हॉइस. या ठिकाणी जे वाक्य दिलेले आहेत त्यांचा चेंज द व्हॉइस आपल्याला तिथं करायचा आहे. वाक्य आय विल रीड द सेंटेन्स अँड देन आय विल रीड द ॲन्सर. पहिल्यांदा मी वाक्य वाचतो आणि त्यानंतर त्या वाक्याचं उत्तर मी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे ते मी वाचतो. म्हणजे मी त्या वाक्याचं चेंज द व्हॉइस केलेलं आहे. सम सेंटेन्सेस आर इन ॲक्टिव्ह व्हॉइस, सम आर इन पॅसिव्ह, आणि आपण त्याप्रमाणे चेंज केलेले आहेत. फर्स्ट सेंटेन्स, आय कॅन गाईड व्हिजिटर्स. आय कॅन गाईड visitors. Visitors can be guided by me. Second, animals are paying me back. I am being paid back by animals. C, the behavior of the first Black Panther is being documented. इज बीइंग डॉक्युमेंटेड म्हटलेलं आहे. म्हणजे दिस सेंटेन्स इज इन पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्हमध्ये आहे ते आपल्याला ॲक्टिव्हमध्ये करायचं आहे. दे आर डॉक्युमेंटिंग द बिहेवियर ऑफ द फर्स्ट ब्लॅक पॅन्थर. फर्स्ट ब्लॅक पॅन्थर. There is insufficient space to write down that word panther. त्या ठिकाणी जागेच्या कमतरतेमुळे पॅन्थर हा शब्द मी तिथं लिहिलेला आहे, परंतु विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी फर्स्ट ब्लॅक पॅन्थर असं तिथं समजून घ्यायचं आहे. ऑल द रिसर्च ऑन द ॲनिमल हॅज बीन डन थ्रू कॅमेरा ट्रॅप्स. हे पण हॅज बीन म्हटलेलं आहे. हे पण वाक्य पॅसिव्हमध्ये आहे. आपल्याला करायचं आहे, दे हॅव डन ऑल द रिसर्च ऑन द ॲनिमल थ्रू कॅमेरा ट्रॅप्स. नेक्स्ट, मडे गौडा इज एम्प्लॉईड बाय द बिशन. द बिशन एम्प्लॉईज मडे गौडा. इज एम्प्लॉईड म्हटलेलं आहे म्हणून आपण त्याचं तिथं लिहिलेलं आहे. साधा वर्तमान सिंपल प्रेझेंट टेन्स केलेला आहे. द बिशन एम्प्लॉईज मडे गौडा. द सराउंडिंग्ज वेअर रिमाइंडिंग मी. आय वॉज बीइंग रिमाइंडेड बाय द सराउंडिंग्ज. राजू वॉज अमेज्ड ॲट माय सॉलिटरी व्हिजिट्स टू उंबरझरा. My solitary visits to Umbarzara amazed Raju. Was amazed म्हटलेलं आहे, आपण त्याचं amazed राजू असं केलेलं आहे. I found a bright red soil trial. A bright red soil trial was found by me. Older leopards like pardus carry away livestock from villages. Livestock are carried away from villages by older leopards like pardus.
I have lost almost 80% of a season's yield of sugar cane. 80% of a season's yield of sugar cane has been lost by me. Tracking an animal also teaches you life lessons. Life lessons are taught to you by tracking an animal. Many things have been taught to me by the forests. Have been taught म्हटलेलं आहे, नंतर बाय आलेला पॅसिव्हची रचना ही आपण लिहिलेलं आहे. द फॉरेस्ट्स हॅव टॉट मी मेनी थिंग्ज, म्हणजे आपण त्याचा काय केलेला आहे, प्रेझेंट परफेक्ट केलेला आहे. Resentment among locals towards the animals is created by this. This creates resentment among locals towards the animals. अशा प्रकारे आपण ॲक्टिव्हचा पॅसिव्ह, पॅसिव्हचा ॲक्टिव्ह केलेला आहे. विद्यार्थ्यांनी त्या टेन्समध्ये कोणत्या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करायचा त्याचा अभ्यास केलेला असेलच. ओके. इन द 11th स्टँडर्ड आय हॅव टॉट यू अबाउट व्हॉइस इन डिटेल. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे रिराईट द सेंटेन्सेस बाय यूजिंग नॉट ओनली बट अल्सो. योग्य त्या ठिकाणी नॉट ओनली बट अल्सोचा वापर करून वाक्य लिहायची आहेत. आय हॅव सॉल्व्ड दोज सेंटेन्सेस. लेट्स सी. द पेट्रिफाईड लंगूर्स स्पीडेड टू द ट्रीज नियर अँड फार अँड सेक्युअर्ड देअर प्लेसेस ऑन द ट्री टॉप्स. नॉट ओनली बट अल्सो इन्सर्ट करायचं आपल्याला. मी सोडवलेलं आहे. द पेट्रिफाईड लंगूर्स नॉट ओनली स्पीडेड टू द ट्रीज नियर अँड फार बट अल्सो secured their places on the tree tops. Second sentence, Umbarzara is the haven for tigers, leopards and sloth bears. Umbarzara is the haven not only for tigers, leopards but also sloth bears. Next sentence, I crossed the cement pillar and stones stacked by the Forest Development Corporation. I crossed not only the cement pillars but also stones stacked by the Forest Development Corporation. In this way, we have discussed about icebreakers and brainstorming of the lesson into the wild. Okay, students, stay home, stay safe and take care of yourself and your family. Thank you.